हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेत असणार. तर खूप दिवस झाले मला हेअर कट करायचा होता, पण सलॉनमध्ये जाणं मला शक्य नाही आहे. त्यामुळे मग मी विचार केला घरच्या घरीच हेअर कट करूयात. तर बघूयात कसा टर्न आउट होतोय. तर फर्स्ट ऑफ ऑल मी माझ्या हेअरची लेंथ तुम्हाला दाखवते मध्ये. सो बऱ्यापैकी हेअरची लेंथ आहे माझ्या. तर मी जवळपास 2 वर्ष हेअर कट केला नसेल, नाही तर मी बऱ्याचदा हेअर कट करायचे. सो 2 वर्ष हेअर कट न केल्यामुळे माझ्या हेअरची लेंथ आहे ती खूप वाढली. सो आपण जास्त कट नाही करणार आहोत, जस्ट खालून हे खूप जास्त रफ झालेत, तर हे आपण थोडे कट करणार. आणि मी विचार करत होते की समोरून मला थोडे बँग्स हवेत, तर कर्टन बँग्स हवेत. तर बघूयात हे कसं टर्न आउट होते. सो मी माझ्या हेअरला व्यवस्थित कोंब करून घेतलंय. तर आता आपण वॉटर स्प्रे करूया पहिलं याच्यावरती, जेणेकरून ते कट करायला इझी जाईल. पिल्लू मध्ये मध्ये बोलू नको ना. अरे यार, काय प्रॉब्लेम आहे. तर पूर्ण हेअरला मी हेअर स्प्रे करून घेते, थोडे ओले करून घेते, म्हणजे मला कट करायला थोडं इझी जाईल. सो तसे मी सकाळीच केस धुतले, पण कट करताना ओले करून गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता व्यवस्थित परत एकदा कोंब करून घेऊया केसांना. तर आता हे सगळे केस पुढच्या बाजूला बांधायचे आहेत रबरने, आणि देन त्याला कट करायचं आहे. ओके. ॲज यू कॅन सी, मी इकडे हेअरला व्यवस्थित रबरने टाय करून घेतलंय. तर आता आपण परत एकदा ह्याला कोंब करून घ्यायचं आहे, आणि ह्यावरती थोडं हेअर स्प्रे करायचं आहे. थोडे ओले अजून करून घ्यायचे आहेत. सो मी जास्त लेंथ कट नाही करणार आहे याची. स्टार्टिंगला थांब ना पिल्लू, थोडीच कट करणार आहे. हां, सो एवढेच मी कट केलेत. तर हे थोडे व्यवस्थित ह्याला करून घेऊयात. ओके. सो फायनली हेअर कट झाले. तर आता आपण याला ओपन करून बघूया ते कसे टर्न आउट झालेत. I'm so scared. Okay, 1, 2, 3. Okay, as you can see की जास्त लेंथ कमी नाही झाली, पण जे खाली रफ होते केस ते कट झालेले आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली कोणताही शेप आलेला नाही आहे, पण ठीक आहे, आपण हे घरच्या घरी कट केले. सो आता टाईम आहे कर्टन बँगचा. ओ माय गॉड, आय एम सो स्केअर्ड फॉर दॅट. सो कर्टन बँग्सचा जो ट्युटोरियल आहे तो मी यूट्यूबला बघितला होता. सो त्यामध्ये त्यांनी फर्स्ट मधून पार्टेशन केलं होतं, जस्ट लाईक दॅट. ओके. आणि थोडा भाग इकडचा आणि थोडा भाग इकडचा, अशा प्रकारे ॲज यू कॅन सी इथे हा व्ही शेप झालेला आहे. तर आपण ह्याला आता कट करूयात. ओ गॉड, रिस्क घेते मी, कारण या अगोदर सुद्धा मी माझे केस असेच घरीच कट केलेत. सो सुरुवातीला आपण जास्त नाही कट करत आहोत, थोडी लेंथ कमी करत आहोत. हां, एवढे कट केलेत. ओ माय गॉड. देन परत
हे मधून पार्टेशन करायचं आहे. जस्ट लाईक दॅट. ओके. आणि देन थोडा पार्ट इकडचा आणि थोडा इकडचा घेऊन, सो याला मी कोंबच्या मदतीने करते कारण असं जमणार नाही. सो हा सुद्धा आपल्याला बी शेपच करायचा आहे. ओके ओके. सो जस्ट लाईक दॅट. आता ह्याची लेंथ सुद्धा आपण कमी करणार आहोत. हो. सो हे पण मी एवढे केस कट केलेत. सो आपण बघू शकता की आता हे कसं टर्न आउट झाले. आय थिंक नॉट बॅड, पण आय थिंक थोडं फिनिशिंग देणं गरजेचं आहे याला. सो आपण ना आता थोडी फिनिशिंग देऊयात. सो मगाचा जो पोर्शन आहे ना तो आपल्याला वापस घ्यायचा आहे. पिल्लू मध्ये मध्ये बोलू नको ना. सो आपल्याला थोडी फिनिशिंग त्याला देता येईल. ओके. तर हा पोर्शन आहे त्याला आपण जस्ट असं कट करणार आहोत. सो आता मला क्लिअरली दिसत नाहीये पण सो हे करणं गरजेचं आहे जेणेकरून तो आपल्याला बँक्सचा जो लुक आहे तो ह्याच्यामुळे मिळेल. सो अदर साईडने पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे. हा पोर्शन धुतलेला आहे आणि ह्याला सुद्धा तसंच आपल्याला कट करायचं. सो मला अशा प्रकारे कट करायला लागेल. सो फायनली आपले बँग्स जे आहेत ते कट झालेले आहेत. माझ्याकडे त्यांना शेप द्यायला स्ट्रेटनर वगैरे नाही आहे. सो असंच आहे. पण मला वाटतं व्यवस्थित कापले गेलेत आणि चांगले दिसतात है ना. सो थोडा बाउन्स पण आलेला आहे. तर आय थिंक व्यवस्थित टर्न आउट झालेत आणि आय थिंक आय लाईक इट. सो थांब. तर आता मला व्हिडिओ इथेच एंड करायला लागणार आहे कारण हे दोघेही इकडे आलेले आहेत. एक मिनिट. सो हे दोघे इकडे आलेले आहेत त्यामुळे मला व्हिडिओ इथेच एंड करायला लागणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बोल. बाय बाय.